नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक शेतमजुराचा मुलगा ते जगविख्यात बेस्ट सर्जन होण्याचा बहुमान लातूरच्या डॉक्टर सोपान जटाळ यांना मिळाला. संघर्षमय जीवन राहिलेल्या डॉक्टर सोपान जटाळ यांचं संघर्षातून गरुड झेप हे आत्मकथन अवघ्या महाराष्ट्रभर चर्चिलं जात आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी आदर्शवत अशा प्रकारचं हे आत्मकथनपर ग्रंथ पुस्तक, या पुस्तकाचे लेखक दस्तूर खुद्द डॉक्टर सोपान जटाळ आपल्या सोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे न्यूजनामामध्ये. नमस्कार सर. पहिल्यांदा तर तुम्ही मला हे सांगा की तुमचा जो हा प्रवास आहे तो कसा राहिला आहे. संघर्षातून गरुड झेप हे आत्मकथन तुम्हाला कसं लिहावंसं वाटलं? कारण तुम्हाला पोटाचे म्हणजे जादूगर असं संबोधलं जातं, तुम्ही बेस्ट सर्जन आहात, तरी परंतु वेळ काढून तुम्हाला हा ग्रंथ लिहावासा कसा वाटला आणि हा जो तुमचा संघर्ष आहे तो तुम्ही संघर्ष कसा मांडला आहे संघर्षातून गरुड झेपमध्ये? सर्वप्रथम आपला न्यूजनामाचा मी सर्वात आभारी आहे आणि आपला हा इंटरव्ह्यू घेत आहे त्याविषयी आपले धन्यवाद. होय. मला संघर्षातून गरुड झेप हे पुस्तक का लिहावं वाटलं? जगविख्यात मुंबईचे सर्जन डॉक्टर VN श्रीखंडे, जे FRCS इंग्लंडमधून झाले, त्यांनी मला सांगितलं एका कार्यक्रमात, जटाळ की तुम्ही पुस्तक लिहा, तुमचं कार्य एवढं मोठं आहे तरी तुम्ही ते पुस्तक लिहिलं तर लोकांपुढे तुम्ही ते सादर करता येईल तुम्हाला. पुस्तक लिहिण्याचं मेन कारण त्यांनी असं सांगितलं की साहित्य जरी नसला तरी साहित्य जिवंत राहतं, म्हणून तुम्ही ते लिहायला हे डॉक्टर VN श्रीखंडेच्या प्रेरणेमुळे मी सुरुवात केली. आणि कोविडच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये पेशंट वगैरे सगळे कमी असल्यामुळे किंवा मुलांनी ते मला पेशंट बघायला अलाउड केलं नाही. होय. त्यामुळे मला ते वेळ मिळाला 2 वर्षाचा आणि त्यामध्ये मी हे संघर्षातून गरुड झेप हे पुस्तक मी लिहिलं. कसा राहिला संघर्ष तुमचा? बाभळगावचा तुमचा जन्म आहे. अनेक प्रसंगामध्ये माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासरावजी देशमुख, सहकार मंत्री दिलीपरावजी देशमुख, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा उल्लेख आला. देशमुख कुटुंबियाशी तुमचं जिव्हाळ्याचं नातं राहिलं? हो. देशमुख कुटुंबाशी आणि जटाळ कुटुंब, बाभळगाव यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आज गेली कित्येक वर्ष झालं, पिढ्यानं पिढ्या, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा साहेब, स्वतः दिलीपराव साहेब म्हणा किंवा कैलासवासी विलासराव देशमुख साहेब म्हणा, अमित देशमुख, धीरज आणि रितेश यांचा सगळा आमचा संबंध म्हणजे कौटुंबिक संबंध होता, जिव्हाळ्याचा संबंध होता. संघर्षातून मला कसा संघर्ष करावा लागला त्याच्याविषयी थोडंसं मी सांगतो. हो सर. माणसाला 3 वेळा संघर्ष करावा लागतो. एक तर जीवन जगण्यासाठीचा संघर्ष. बरोबर. मी एका झोपडीत जन्मलेला मुलगा, तो नामांकित महाराष्ट्राचा सर्जन पदापर्यंत पोहोचण्यासाठी मला हे स्ट्रगल किंवा संघर्ष करावा लागला. दुसरी गोष्ट म्हणजे नाव कमवण्याचा संघर्ष करावा लागला मला. माझं जटाळ डॉक्टरांचं नाव, शेतमजूर ते नामांकित सर्जन, हे नाव कमावण्यासाठी मला काही वर्ष करावी लागली. आणि त्यानंतर माझं जे नाव कमावलेलं आहे ते मला टिकवण्यासाठी ते परत मला करावा लागला. गेली 42 वर्ष झालं मी या ऑपरेशनच्या फील्डमध्ये आहे आणि मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात एक सुप्रसिद्ध सर्जन म्हणून माझी ख्याती आहे असं मला वाटतं. हो, अगदी बरोबर आहे. म्हणून तर तुम्ही तर महाराष्ट्रात म्हणताय, आम्ही तर जगविख्यात असं म्हणतो आणि जादूगर असं म्हणतो पोटाच्या अनेक ग्रामीण भागामध्ये. सर, अशा अनेक प्रसंग आहेत संघर्षातून गरुड झेपमध्ये. तुम्ही बालाजीला निघालायत, अचानक मोरे कुटुंबीय तुमच्याकडे आलंय, त्यांची सर्जरी तुम्हाला करावी लागली आहे. शाहू चौकामध्ये असताना हॉस्पिटल, त्यावेळेसचा अनुभव, नंतर तुम्ही इकडे आलात साहेब मुख्यमंत्री असताना 2004ला इथलं झालं. तर त्या काही अनुभवाविषयी डॉक्टर असतानाच्या थोडं 1-2 अनुभवाचं आम्हाला प्रसंग सांगा. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय मी अंगी बाळगून कार्य केलं. रुग्ण हाच डॉक्टरांचा परमेश्वर असतो. पूर्वीच्या काळी डॉक्टर हा देव होता, परंतु तो आता राहिलेला नाही. रुग्ण आपला येणारा त्यांची सेवा करा, त्यांना मरणाच्या जीवनातून वाचवा, तर तो आपल्याला पावतो. म्हणून रुग्ण हाच माझा परमेश्वर आहे म्हणून आयुष्यभर सेवा केली. आज तुमची परंपरा डॉक्टर सुधीर जटाळ चालवत आहेत. कशा पद्धतीनं ते काम करतायत आणि तुमचं या क्षेत्रामध्ये येणारे जे नवीन पिढी आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये येणारे जे नवतरुण आहेत त्यांना तुमचा काय मोलाचा सल्ला असणार आहे?
नवीन येणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे, प्रत्येकाने कठोर परिश्रम, हार्डवर्क केलं पाहिजे, आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. आणि तिसरं गोष्ट म्हणजे आपलं सर्जिकल कला कौशल्य, म्हणजे आपली जी कला असते ऑपरेशनची ती चांगली अवगत केली पाहिजे. आणि अचूक निदान, आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे नाडी परीक्षा, फक्त पूर्वीचा काळ होता की नाडी बघितला की एखाद्या रोगाचा आजार सांगावा लागायचा आणि त्या आजारातून मग पेशंटला निदान करून त्याचा इलाज करावा लागायचा. एक घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. एक मोरे मामाचं तुम्ही म्हणाला त्याच्याप्रमाणे हे बसव कल्याणचे मोरे मामा, ते गेली 30 वर्ष पंढरपूरची पायीवारी करायचे. एकदा त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी, मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला पण पंढरपूरच्या यात्रेला घेऊन गेले, परंतु दुर्दैवाने रस्त्यामध्ये उमरगा आणि त्या हिली डोंगराळ भागामध्ये ते रात्री झोपले असताना मुलाला साप चावला आणि मुलगा मृत्यू पावला. त्यांनी उमरग्याच्या दवाखान्यात प्रयत्न केला, बरं शेवटी यश आलं नाही. मग त्यांना सांगितलं की 1993ला जेव्हा भूकंप झाला त्यावेळेला डॉक्टर जठाळे यांनी नस जोडणी स्त्रियांचं ऑपरेशन जोडून परत मूल होण्याचं लातूरमध्ये मी एकटा सर्जन होते की अशा प्रकारचं कार्य केलं. बरोबर. मग ते दोघं नवरा बायको माझ्याकडे आले हॉस्पिटलमध्ये आणि मला विचारणा केली. मोरे मामांना डोळ्याला पाणी आणून सांगितलं, मी पंढरपूरची 30 वर्ष पार केलेली आहे आणि मला असं घडलेलं आहे. मी म्हटलं काळजी करू नका, तुम्हाला विठ्ठल पावेल म्हणून त्यांना सांगितलं समजावून. पेशंटला त्यांच्या बायकोला ॲडमिट करून ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे. मी पण विठ्ठलाचा नमस्कार करून ऑपरेशन सुरू केलं त्या मोरे मामाच्या बायकोचं. बाहेर मोरे मामा विठ्ठलाचं नाव सारखं घेत होते आणि सुदैवाने 3 वर्षामध्ये त्यांच्या बायकोना गर्भधारणा झाली आणि त्यांना 9 महिन्यानंतर मुलगा झाला. मग एवढ्यावर मोरे मामा थांबले नाहीत, एवढे मोठे पेढे घेऊन आले आणि हॉस्पिटलमध्ये वाटले त्यांनी आणि मला म्हणाले, डॉक्टर साहेब ह्या मुलाचं नाव काय ठेवू? मी म्हणालो, मोरे मामा तुम्हाला विठ्ठल पावलाय, त्याचं नाव विठ्ठल ठेवा. आणि त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी मुलाचं नाव विठ्ठल ठेवलं. अशा प्रकारे एखाद्या कुटुंबाला उभा करण्यात जो आनंद मिळतो तो पैशात मिळत नाही. हे मोरे मामाचे उदाहरण. बरोबर, असे खूप उदाहरणं आहेत सर. म्हणजे मोरे मामाचे आहेत, परळीकडचा तो मुलगा धनगर समाजातला, त्यांचा तो प्रसंग आहे. असे खूप प्रसंग आहेत. परंतु 82 ते 84 मध्ये म्हणजे तुमची ती सुरुवात होती. 10,000 कुटुंब शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून तुम्हाला गौरवण्यात आलं. नंतर तुम्ही लंडनला गेलात. तर काय सांगाल ते, म्हणजे कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला? त्यावेळी मी लातूरला 82 ते 85 गव्हर्नमेंट हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलला ज्या वेळेला नोकरीला होतो त्यावेळेला बिन टाक्याच्या बरोबर कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रिया केल्या, 10,000 शस्त्रक्रिया केल्या. त्यामुळे मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणि कुटुंब कल्याण विभागाने मला 2 स्वर्ण पदक बहाल करण्यात आले. एकूणच रितेश देशमुख यांचाही एक प्रसंग आलेला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागतो आणि मग तिथे येतात आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॅबिनेट मंत्री आणि आई साहेब ज्यांना आपण म्हणतो त्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग लोकांची तिथे गर्दी होते. काय तो प्रसंग होता सिने अभिनेते रितेश देशमुख यांचा? सिने अभिनेता रितेश देशमुख हे बाबळगावी आले असताना आजोबा बरोबर ते घोड्यावर बसून बाहेर चालले होते. दुर्दैवाने ते घोड्यावरनं खाली पडले आणि डोक्याला इजा झाली. ताबडतोब त्यांचे आजोबा घेऊन माझ्या हॉस्पिटलला घेऊन, जठाळ हॉस्पिटल शाहू चौक इथे घेऊन आले. आल्यानंतर मी त्यांना पाहिलं की डोक्याला टाके पडतात. मी न दिसणारे टाके म्हणजे प्लास्टिक सर्जरी टाईपचे ते टाके घेतले. अजूनही रितेश मला भेटलो की सांगतो डॉक्टर अंकल मी हिरो झालो केवळ तुमच्यामुळे की ते टाके दिसत नाही. एवढ्या प्रकारचं चांगलं काम केलं. आणि हे ॲडमिट झाल्यानंतर कैलासवासी विलासराव देशमुख साहेब आणि वहिनी साहेब दोघंही मुंबईहून पळत आले. त्यावेळेला कॅबिनेट मंत्री होते. अशा प्रकारे मला त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक माणसाची सेवा करण्याचा योग मिळाला. डॉक्टर साहेब, डॉक्टर सोपान जठाळ म्हणजे आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये नव्यानं येऊ इच्छिणाऱ्या किंवा वैद्यकीय क्षेत्रातील युवकांना युवतींना तुम्ही आयकॉन आहात आज. तर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या युवकांना किंवा युवतींना याचा आयकॉन म्हणून, कारण तुम्ही आज आयकॉन बनलेला आहात. 42 वर्षाची तुमची तपश्चर्या आहे, साधना आहे.
तर त्यांना तुम्ही काय कानमंत्र द्याल शेवटचा? प्रत्येकाने कठोर परिश्रम केला पाहिजे. प्रत्येक मेडिकल व्यवसायामधील मुलांनी कठोर परिश्रम केला पाहिजे आणि आपला व्यवसाय करताना त्यामध्ये प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे. त्याचबरोबर आपली स्किल, आपण जेवढी सेवा देऊ शकतो पेशंटला तेवढी दिली पाहिजे आणि आपल्या अचूक निदान हे आपल्या आयुष्याची शिदुरी असते. तर त्यावर अचूक निदान करून पेशंटचा चांगला इलाज करून पेशंटला मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून त्याला चांगलं सुखरूप घरी पाठवला पाहिजे, एवढं मला वाटतं. तुमच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा आहेत, कारण याही वयात तुम्ही अजूनही OPD करता. खरं तर डॉक्टर सोपान जटाळ सर यांची मुलाखत ही 15-20 मिनिटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये कधीही पूर्ण होणार नाही. त्यांनी संघर्षातून जी काही गरुड झेप त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी जे आत्मकथन लिहिलं आहे ते आत्मकथनाविषयी जर बोलायचं झालं तर किमान 2 तास कमी पडतील. आणि म्हणून या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या युवक आणि युवतींना त्यांनी मोलाचा संदेश दिला आहे की कठोर परिश्रम आणि वक्तशीरपणा असेल तर संघर्षातून आपण वाट शोधतो आणि गरुड झेप आपण घेतो, असं डॉक्टर सोपान जटाळ सरांनी सांगितलं. शेवटी काय तर संघर्षातून गरुड झेप हे आत्मकथन वाचल्याशिवाय डॉक्टर सोपान जटाळ काय आहे ते आपल्याला कळणार नाही. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.